नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करणार आहोत आयकर विभागानं नोटबंदीच्या नंतरच्या काळामध्ये नेमकं काय घडलंय याबद्दलची काही सुतोवाच केलेलं आहे. आयकर विभागातल्या सूत्रांनी जे आकडे समोर आणलेले आहेत ते आकडे पाहता खरं तर नोटबंदीचा निर्णय हा योग्य आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचं कारण हेच आहे की त्या आकड्यांमध्ये निश्चित काहीतरी जादू दिसते आणि नोटबंदीनंतर या देशभरातल्या बँकांमध्ये जो जमा झालेला पैसा जो आहे त्या पैशापैकी अंदाजे 3 ते 4 लाख कोटी रुपये हा काळा पैसा असण्याची शक्यता वर्तवली जाते. आयकर विभागाच्या सूत्रांनीच ही माहिती दिलेली आहे आणि विशेष म्हणजे तब्बल 60 लाखांहून बँक खात्यांवर मध्ये प्रत्येकी 2 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे. या सगळ्या खात्यांची आता आयकर विभागामार्फत चौकशी केली जाणार आहे. एकूण ही परिस्थिती आपण चर्चेला घेण्यापूर्वी पाहूयात नेमकं काय आकडेवारी आहे ती. नोटबंदी होऊन आता 2 महिने लोटलेत. बाद झालेल्या चलनापैकी जवळपास 90% पैसा पुन्हा बँकेतही जमा झालाय. पण तरीही सरकारकडून काळ्या पैशांबाबत कोणतीच अधिकृत आकडेवारी जाहीर झालेली नाही. पण बँकांमध्ये जमा झालेल्या काही रकमांवर आयकर विभागाकडून आतापासूनच बारीक नजर ठेवली जाते, कारण यातले काही बँक व्यवहार संशयास्पद आढळून आले. म्हणूनच आता आपण नोटबंदीनंतर बँकेत जमा झालेल्या आकडेवारीचा नव्यानं धांडोळा घेऊया. नोटबंदीमुळे 15.44 लाख कोटींचं चलन बाद झालं. यापैकी 14 लाख कोटी पुन्हा बँकेत जमा झाले. बाद चलनापैकी 95 ते 97% रक्कम बँकेत परत आली. आता आपण हे 14 लाख कोटी बँकांमध्ये नेमके कोणकोणत्या मार्गाने जमा झालेत ते देखील पाहूयात. तब्बल 60 लाख खात्यांवर प्रत्येकी 2 लाखांहून अधिक रक्कम जमा झाली आहे. या मार्गानं बँकांमध्ये तब्बल 10,700 कोटी रुपये जमा झाले. यापैकी 25,000 कोटी हे निष्क्रिय खात्यांवर जमा झाले, तर कर्जफेडीच्या रूपानं 80,000 कोटींची रोकड जमा झाली. एकसारखे पॅन कार्ड असलेली रक्कम 42,000 कोटी आहे. ईशान्येकडील बँक खात्यांमध्ये 10,700 कोटी रुपये जमा झाले. विविध बँकांमध्ये जमा झालेल्या या रकमांपैकी काही खात्यांचे पॅन कार्ड क्रमांक देखील चक्क एकसारखेच निघाले आणि ही रक्कम तब्बल 42,000 कोटींच्या घरात आहे. तर निष्क्रिय खात्यांवर जमा झालेली रक्कम ही 25,000 कोटींच्या घरात आहे. आता तुम्ही म्हणाल की ही निष्क्रिय खाती म्हणजे काय भानगड आहे, तर ते म्हणजे ज्या खात्यांवर यापूर्वी कोणतेच मोठे व्यवहार झाले नव्हते, म्हणूनच कदाचित नोटबंदीनंतर काळा पैसा ह्या अशा आड मार्गानं तर बँकांमध्ये जमा झाला नाही ना, या शंकेला बराच वाव आहे. म्हणूनच आयकर विभागानं अशा सर्व संशयास्पद व्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश दिले. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. याच पार्श्वभूमीवरती आपण प्रश्न उपस्थित केलेला आहे. काळ्या पैशाबाबत आयकर विभागानं जाहीर केलेली आकडेवारी नोटबंदीचं यश म्हणायचं का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण चर्चेला घेणार आहोत. आणि इतक्या कमी कालावधीमध्ये काळ्या पैशांची दिलेली आकडेवारी ही विश्वासार्ह आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे. आकडेवारी जाहीर करून सरकार नोटबंदीच्या त्रासापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतंय का, आणखीन एक प्रश्न त्यानिमित्तानं आपण चर्चेला घेणार आहोत. आणि अर्थात मान्यवर आपल्या सोबत आहेत. चर्चेसाठी भाजपचे मुख्य प्रवक्ता माधव भंडारी आपल्या सोबत आहेत. श्रीकांत बाराते आपल्या सोबत आहेत, धोरण विश्लेषक आपल्या सोबत. काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन चांदूरकर ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत. आणि भाकपचे नेते भालचंद्र कांगो आपल्या सोबत आहेत. या सगळ्या मान्यवरांचं स्वागत या चर्चेमध्ये. आणि अर्थात पहिला प्रश्न खरं तर जनार्दन चांदूरकर आपल्याला विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं हे आकडे समोर आलेले आहेत, तुम्हाला या आकड्यांमधली विश्वासार्हता वाटते का? कारण खुद्द आयकर विभागाच्या सूत्रांनी ही सगळी माहिती समोर आणली. आणि दुसरं म्हणजे हे आकडे पाहिल्यानंतर आपल्याला नोटबंदीचा निर्णय हा योग्य आहे असं म्हणायला जागा आहे का? नाही मंदारजी, आपण बरोबर प्रश्न विचारला. आयकर विभागानं आज 5-7 तासापूर्वी जी माहिती जाहीर केलेली आहे ती आपण आपल्या दर्शकांच्या समोर ठेवलेली आहे. आता नेमकी आजच ही माहिती आयकर विभागाने का जाहीर केली, तर त्याच्या पाठीमागे त्याचं कारण असं आहे की लोकसभेची PAC पब्लिक अकाउंट्स कमिटी जी आहे, त्या पब्लिक अकाउंट्स कमिटीचे चेअरमन थॉमस जे आहेत, त्या थॉमसनी काल हिंदू नावाचं आपले जे दैनिक आहे
त्याला मुलाखत दिली आणि त्यांनी सांगितलं की या डिमॉनिटायझेशनच्या संबंधी PAC जे आहे, पब्लिक अकाउंट्स कमिटी आहे, तिला 20 तारखेला मिटिंग लावलेली आहे जानेवारीची, आणि त्याच्यामध्ये उर्जित पटेल, त्यानंतर फायनान्सचे ते सेक्रेटरी आणि आणखीन बाकीचे ऑफिशियल्स आहेत त्यांनी बोलवलेले आहे. त्याच्यासाठी त्यांनी एक क्वेश्चनेअर तयार केलेले आहेत आणि त्यामुळं आता ही माहिती पब्लिक अकाउंट्स कमिटीच्या समोर येणार म्हणून काल ते मुलाखत आल्यानंतर त्यांनी आज बरोबर या अशा पद्धतीनं लोकांच्या समोर ही माहिती ठेवलेली आहे. पण यातला दुसरा मुद्दा असा आहे की आपण आता दाखवल्याप्रमाणे ही बातमी आपण विचारता त्या प्रश्नाप्रमाणे विश्वासार्ह आहे काय, तर माझं म्हणणं असं आहे की ही जी माहिती आहे ही विश्वासार्ह माहिती नाही आहे. त्याचं कारण असं आहे की 4 नोव्हेंबर 2016 रोजी रिझर्व्ह बँकेनं ॲज ऑन 4 नोव्हेंबर 2000 रोजी जी देशामध्ये परिस्थिती होती त्याचं बुलेटिन काढून RBIनं जनतेला माहिती दिलेली आहे. आणि त्या 4 नोव्हेंबरच्या बुलेटिनमध्ये देशाच्या करन्सीमध्ये सर्क्युलेशन मध्ये असणारी 17,97,00,000 करोड रुपयाची जी करन्सी होती त्या करन्सीचा 86% पैसा हा 1,000 आणि 500 रुपयाच्या नोट्समध्ये होता. म्हणजे करन्सीमध्ये साधारणपणे 15,45,000 कोटी रुपये हे या करन्सीमध्ये होते आणि ते ताबडतोबीनं त्यांनी चलनातून ते लिगल टेंडर होतं त्याचं ते कॅन्सल करून टाकलं. आता त्या 15,45,000 कोटी जे चलनातून गायब झाले त्यांचा हिशेब IT-नं किंवा रिझर्व्ह बँकेनं जनतेला द्यायला आवश्यक आहे, कारण तेवढे पैसे आता ते चलनामध्ये नाही आहेत. पण त्या पैशापैकी मी जी नोट वाचली, आपल्याकडे जास्ती कदाचित माहिती असेल, पण मी जी नोट वाचली त्या नोटमध्ये त्यांनी देशातील आपण उल्लेख केल्याप्रमाणे ज्या 60 लाख बँका आहेत त्या 60 लाख बँकांच्या मध्ये ते 2 लाख पेक्षा जास्ती असा उल्लेख नाहीये, उल्लेख केलेला आहे. 60 लाख अकाउंट मध्ये, 60 लाख बँकांमध्ये नाही, 60 लाख खात्यांमध्ये जमा झाले. चांदूरकर साहेब, डॉर्मंट अकाउंट आपण जे म्हणतात त्याच्यामध्ये 25 कोटी जमा झाले. नाही बरोबर, ही सगळे तुम्ही माहिती परत देताय, ती माहिती परत देण्याच्या ऐवजी 80 लाख कोटी रुपये जमा केले. ईस्टर्न स्टेटमध्ये 10,70,000 कोटी जमा झाले, 10,700 कोटी, नॉट 10 लाख, 10,700 कोटी जमा झाले. रुरल बँकांच्या मध्ये 13,000 कोटी जमा झाले. आणि आपण जे म्हणाला मगाशी फार महत्वाचा मुद्दा की ज्या पॅन कार्ड सेम पॅन कार्ड आहे, सेम मोबाईल आहे, हे सगळी माहिती आली, तुमची माहिती काय, तुमचं मत काय, ही माहिती आली आपल्या समोर सगळ्यांच्या, तुमचं मत काय त्याच्यावरचं? हा, तर याच्यामध्ये यामध्ये ते पैसे जे होतात त्याची टोटल साधारणपणे 1,86,000 कोटी होते. एक मिनिट, एक मुद्दा तुमचा आपण मान्य करूया, याच्या पुढे येऊया ज्यावेळेला आपण अधिक खुली चर्चा करू त्यावेळेला. तत्पूर्वी पुन्हा डॉक्टर भालचंद्र कांगो आपल्या सोबत आहेत. कांगो, तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या प्रश्न जे आपण उपस्थित केलेले आहेत, एकीकडे दुसरीकडे ही जी आकडेवारी येते त्या आकडेवारीतनं काहीतरी महत्वाचं हाती सापडलंय, काहीतरी महत्वाचे धागेदोरे मिळालेले आहेत. काळ्या पैशाच्या संदर्भामध्ये 3 ते 4 लाखच्या आसपासची एक संशयित अशी एक घसघशीत अशी जी रक्कम आपल्याला समोर दिसते, त्या रकमेतनं काहीतरी उत्पन्न होईल, येणाऱ्या काळामध्ये निष्पन्न होईल असं तुम्हाला वाटतंय का? त्यांनी या 4 लाख कोटी रुपये आम्ही काळा पैसा आहे आणि त्याचा आम्हाला 75% म्हणजे 50% टॅक्स, 25% पेनल्टी म्हणून आम्हाला जवळजवळ 3,40,000 कोटी रुपये हा बजेटचा फायदा होणार आहे, अशा प्रकारची एक नवीन आकडेवारी आज संध्याकाळी त्यांनी जाहीर केलेली आहे. बँकेमध्ये जमा झालेले पैसे कुठल्या खात्यात किती जमा झाले ही आकडेवारी रिझर्व्ह बँकेने दिली तर त्यात शंका घेण्यासारखं काही कारण नाही आहे. प्रश्न नंतरचा आहे की हा काळा पैसा आहे सिद्ध करण्याची कसोटी सरकारला किती दिवस सरकार करणार आहे?
कारण का मी समजा उदाहरण घेऊ, डॉक्टर भालचंद्र कांगो यांनी 2.5 लाख रुपये बँकेत जमा केले, मला ते चौकशी करू शकतात, मला पत्र विचारू शकतात, परंतु तो काळा पैसा आहे तुम्ही कसं गृहीत धरता? मी काय उत्तर देणार, त्याचं डिबेट होणार, त्याचं इन्व्हेस्टिगेशन होणार. ही इतकी प्रोलॉंग प्रोसिजर आहे की मी तुम्हाला सांगतो की 3 ते 5 वर्ष याचा शोध लागणार नाही. आजही इन्कम टॅक्स मध्ये असेसमेंट केलं जातं. इन्कम टॅक्स तुम्ही कमी चुकवला म्हणून शेकडो लोकांना नोटिसेस येतात आणि त्याची थकीत रक्कम कितीतरी 1000 कोटी रुपयाची आहे, ती वसूलच होत नाही. कारण जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही वसूल करू शकत नाही. पण आज ही बँकेत जी रक्कम आहे ती तुम्ही विड्रॉ करू शकणार नाही, असं बंधन नाही घालू शकणार. उद्या समजा मी 6 महिन्यांनी ती रक्कम दुसरीकडे ट्रान्सफर केली, ट्रान्झॅक्शन मध्ये वापरली, तर तुम्ही तो पैसा काय रोखू शकणार नाही. तेव्हा हा सगळा एक्सरसाइज हा एक्सरसाइज इन फ्युटिलिटी आहे, लोकांच्या डोळ्यात जबरदस्त धूळफेक आहे आणि म्हणून कॅशलेस इकॉनॉमीची चर्चा आहे. खरे मुद्दे वेगळेच आहेत, त्याची खरं म्हणजे चर्चा झाली पाहिजे. आज एक दुसरी आकडेवारी आलेली आहे, ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन म्हणून हिंदुस्थानातले छोटे आणि मध्यम वर्ग लघु उद्योग जे असतात त्यांची एक संघटना आहे. त्यांचा आज अॅन्युअल रिपोर्ट आलेला आहे आणि त्यांनी जबरदस्त टीका केली आहे सरकारच्या या डिमॉनिटायझेशनवर. आपण त्या मुद्द्यावर येऊया, आपण त्या मुद्द्यावर येऊया. डॉक्टर कांगो, आपण त्या मुद्द्यावरती येऊया. पण तत्पूर्वी पहिलं तुमचं जे मत आहे ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की ही धुळफेक आहे, शुद्ध धुळफेक आहे असं तुमचं म्हणणं आहे. श्रीकांत बाराते, तुम्हाला वाटतंय का ही धुळफेक आहे? एक मिनिटात येतो डॉक्टर कांगो, परत तुमच्याकडे येतो या मुद्द्यावरनं. श्रीकांत बाराते. धुळपेक म्हणताना थोडं म्हणजे आय विल चूज माय लँग्वेज अ लिटल बिट केअरफुली, परंतु कुठल्याही देशात स्थैर्य आणि वृद्धी याचा करार संस्थागत विश्वासार्हतेसोबत असतो कुठल्याही देशामध्ये. आणि दुसरा करार असतो की नियमांची जी विश्वासार्हता आहे त्याचा करार सत्ता केंद्रांसोबत असतो. म्हणजे सत्ता केंद्र जे आहे त्यांनी स्वतःच आखून दिलेल्या नियमांची जी विश्वासार्हता आहे ही जपून ठेवायची असते. या दोन गोष्टींचा अन्योन्य संबंध आहे. ग्रोथ कमिशनचे तसे रिपोर्ट आहेत. 2008 साली टाइम सिरीज डेटावर आधारित त्यांनी काही मार्कर्स त्याच्यासाठी ठेवले होते आणि याच्यामध्ये या दोन गोष्टीमध्ये. आता आपण जर रिझर्व्ह बँकेकडे वळलो, टॅक्स डिपार्टमेंट काय म्हणतं, कारण आतापर्यंत ज्या नोट्स आहेत त्यांच्याविषयीची स्थिती आरबीआयनी तरी क्लिअर केली नाही है ना. आरबीआय हे मौद्रिक ज्याला आपण गॅरंटीयर ऑफ मॉनिटरी क्रेडिबिलिटी म्हणतो, म्हणजे मौद्रिक विश्वासार्हतेचा तो हमीदार आहे आणि तो कंट्रोलर आहे मनी सप्लायचा, म्हणजे मौद्रिक पुरवठ्याचा तो नियंत्रक आहे. ही 34 नंतरची जवळपास सिच्युएशन आहे. पण नंतर आपण आरबीआय ही इन्स्टिट्यूशन ज्या पद्धतीने डेव्हलप केली तिच्या धोरणांचा किंवा तिच्या कृतींचा प्रभाव हा स्थैर्यावरही पडतो आणि तो स्थैर्यावर पडतो म्हणून वृद्धीवर पडतो. म्हणजे जर आरबीआयने इन्फ्लेशन कंट्रोल केलं तर त्याचा परिणाम जो आहे तो वृद्धीवर पडतो. त्याच्यामुळे इतकी प्राईम दर्जाची संघटना ज्या अवघडलेल्या स्थितीत आज आहे, अत्यंत प्राईम संघटना आहे आणि ती अवघडलेल्या स्थितीत आहे, त्यामुळे लोकांचा हिच्या स्वायत्ततेवर किंवा हिच्या संस्थागत विश्वासार्हतेवर असलेला जो 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 यकीन, जो विश्वास आहे तो आरबीआयला वाटतो का स्वतःच्या बाबतीत? हॅलो, नाही, एक मिनिट, तो मुद्दा स्वतःला आरबीआयला स्वतःच्या बाबतीत असं वाटतो का हे आपण बोलतो. नाही, ठीक आहे, या मुद्द्याबरोबर जो सगळ्यात आणि विश्वासार्हता ही संस्थांची असते, आकडेवारींची नसते. आकडेवारीची विश्वासार्हता नसते, संस्थांची असते असं तुमचं म्हणणं आहे. आयटीने आयकर विभागाकडनं हे आलेले आकडे आहेत, ते आकडे सुद्धा विश्वासार्ह त्या अर्थाने नाहीत असं तुमचं म्हणणं आहे? नाही, आयटी कडून जे आले आहे ते इन्फरन्सेस आहे. हो, अहो, ही कुठली पोझिशन आहे? 60 लाख अकाउंटमध्ये 2 लाख रुपयापेक्षा अधिक डिपॉझिट आम्हाला आढळले, हा काळा पैसा असावा. काय तर्कशास्त्र समजते की नाही आयटी वाल्यांना? इन्फरन्स आहे तो काय म्हणजे काय ते निष्कर्ष काढ, तो प्रक्रियेचा भाग आहे की त्यांनी जमा केले. म्हणजे याचा अर्थ असा, एक अर्थ असा
की आपल्या देशामध्ये ज्या गोष्टीवर तुम्ही स्टॉकवर हल्ला केला काळ्या पैशाच्या, भारतीय जनतेनी अनेक त्याच्यातले जे ऍक्टर्स आहेत ज्यांच्याजवळ काळा पैसा होता त्यांनी सरकारच्या नाकावर टिचून काळा पैसा पांढरा पैसा करून दाखवला, अशा पद्धतीचं बोललं जात आहे। आयटीचे जे आकडे आहेत ते आयटीचे आकडे सिद्ध करण्यासाठी आयटी जो मॅनफोर्स तरी आहे का, मॅनफोर्स तरी आहे का तेवढा? एक मिनिट, तेवढा 5,000 लोक आहेत तेवढं त्यांच्याकडे मनुष्यबळ आहे का? आणि त्यांनी जी आकडे आणले ते आकडे कुठून आणलेले आहेत? माधव भंडारी, आपलं काय म्हणणं आहे या सगळ्या आत्ता मान्यवरांनी जी मतं दिलेली आहेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ही आकडेवारी जी आहे या आकडेवारीत तुम्हाला तरी काही आशा दिसते का? 3 ते 4 कोटी लाख कोटी ज्यावेळेला म्हटलं जातं या आकडेवारीमध्ये की काळा पैसा असण्याची शक्यता आहे किंवा त्या संदर्भातनं त्याच्यावरती आता आयकर खात्याची नजर आहे, काय तुम्हाला म्हणायचं? या सगळ्या चर्चेत 2 मुद्दे मी थोडे विस्ताराने मांडणार आहे। एक तर स्वराज्यमॅग.com म्हणून एक ही आहे वेबसाईट आहे आणि त्यांनी आजच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे। रिझर्व्ह बँकेने गेल्या 2 महिन्यात प्रसिद्ध केलेली वेगवेगळी पत्रकं आणि त्यांचे गेल्या 6 महिन्यातले अहवाल याच्या आधाराने काही गणित करून काही तर्कशास्त्राच्या आधाराने त्यांनी असा एक अंदाज काढला आहे की व्यवहारामध्ये असलेल्या 500 आणि 1000च्या नोटांपैकी किमान, त्यांनी किमान हा शब्द वापरला आहे, साधारण नाही, किमान 1,60,000 कोटी रुपये हे बँकेकडे परत आलेले नाहीत, असं एक त्यांनी आकडा काढला आणि त्याची त्यांनी बरीच चर्चा केली, त्याची त्यांनी कारणं दिलीत। आपण त्या चर्चेत आता एवढ्या विस्ताराने जाऊ शकणार नाही। आणि दुसऱ्या बाजूने जो 60 लाख खात्यांचा आकडा सांगितला जातोय तो आकडा साधारणपणे एक 8-10 दिवसापूर्वी रिझर्व्ह बँकेनेच दिलेला आहे, पण त्यांनी वेगळ्या पद्धतीने दिलाय। त्यांनी या पद्धतीने त्यांनी त्याची मांडणी किंवा माहिती अशी दिली, मांडणी सुद्धा मुद्दा नाही, त्यांनी माहिती अशी दिली आहे की व्यक्तिगत छोट्या फर्म्स आणि एनजीओज अशी मिळून 60 लाख खात्यांमध्ये मिळून 70 लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाली। याचा काही अर्थतज्ञांनी असं एक गणित काढलं त्याचं की जर याचं सरळ गणित केलं तर साधारणपणे 60 लाख खात्यांमध्ये सरासरी 11.5 लाख रुपये जमा झाले। आता 11.5 लाख रुपये सरासरी एका खात्यामध्ये रोकड जमा होते आणि ती सुद्धा व्यक्तिगत छोट्या फर्म्स आणि एनजीओज, तर मग तिथे 11.5 लाख एवढी मोठी रक्कम, एवढी मोठी रोख रक्कम कोण आपल्याकडे ठेवतं, का ठेवतं, हा प्रश्न तिथे निर्माण होतो। आता ज्यांनी कोणी आयकर खात्याच्या सूत्रांचा आधार देऊन ही बातमी दिली आहे, सूत्रांचा आधार नेहमीच आपण सगळेच वर्तमानपत्रांमध्ये वावरणारे लोक आहोत, त्यामुळे सूत्रांचा आधार नेहमीच सोयीचा असतो, कारण त्याच्यामध्ये कोणावरच जबाबदारी येत नाही। सूत्र कोण हे सांगावं लागत नाही आणि सूत्र कोण हे सांगावं लागत तुम्ही ही आकडेवारी तुम्ही नाकारताय का? ही आकडेवारी नाही, मला ह्या आकडेवारीच्या मुळात सूत्रांबद्दलच प्रश्न आहे माझ्या मनामध्ये की आयकर खात्याने अनधिकृतरित्या ही माहिती कशाला दिली असेल? जर आयकर खात्याने माहिती द्यायची असेल तर ते अधिकृतपणे देऊ शकतात। आणि गेल्या काही दिवसांमध्ये, गेल्या 15 दिवसांमध्ये अशा तऱ्हेच्या माहितगार सूत्रांकडून मिळालेल्या खूप बातम्या या काही वर्तमानपत्रांमध्ये सातत्याने प्रसारित होत आहेत आणि परत त्याचा कुठे काही थांगपत्ता लागत नाही। त्यामुळे या पद्धतीची मला ह्या बातमीबद्दलच मुळात शंका आहे। बातमी ही आयकराच्या अधिकाऱ्यांकडून दिली गेली की हुशार पत्रकारांनी तयार केली, हाही प्रश्न आहे। नाही, स्पष्ट आहे ना, ती ज्या पद्धतीने बातमी आल्या त्याच्यामध्ये हुशार पत्रकार असे काही बसून करू शकत नाहीत। जी सूत्रांची माहिती सूत्रांची असते, बऱ्याचदा सूत्रांची माहिती जास्ती विश्वासार्ह असते। नाही, मला याबद्दल शंका आहे, कारण आपण ज्या बातम्यांचा हवाला देऊन ही चर्चा करायचा प्रयत्न करता आहात त्या वर्तमानपत्रांमध्ये गेल्या 2-3 आठवड्यांमध्ये आलेल्या बातम्या या निश्चितपणे कुठल्याही हे आकडे तुम्ही कुठल्याच पद्धतीने मान्य करत नाहीत असं म्हणायचं? हे जे आकडे समोर आलेले आहेत, ज्या पद्धतीने हे आकडे जे आहेत या आकड्यांची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली पाहिजे, कारण ही माहिती रिझर्व्ह बँकच देऊ शकेल किंवा बँका देऊ शकतील, त्या ठिकाणच्या बँका देऊ शकतील। आणि रिझर्व्ह बँकेने याबद्दलची आपली भूमिका, आपली स्थिती स्पष्ट केलेली आहे की आमचं सगळ्या प्रकारचं
हिशेब लावण्याचं काम चालू आहे. आम्ही माहिती गोळा करतो. टॅब्युलेशन झाल्यानंतर आम्ही आमची अधिकृत माहिती देणार आहोत, हे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं. ठीक आहे, म्हणजे जोपर्यंत जोपर्यंत रिझर्व्ह बँक अधिकृतपणे काही माहिती देत नाही किंवा स्टेट बँक किंवा आणखीन एखादी राष्ट्रीयकृत बँक आपल्याकडच्या खात्यांबद्दलची अधिकृत माहिती देत नाही, तोपर्यंत अशा तऱ्हेच्या आलेल्या बातम्या ह्या सूत्रांच्या आधाराने जेवढ्या विश्वासार्ह मानायच्या तेवढ्याच मानता येतील. अर्थात एक या सगळ्या मुद्द्याबद्दल आपण चर्चा करूया. एका छोट्याशा ब्रेक नंतर ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर हे जे आकडे समोर येत आहेत त्या आकड्यांच्या विश्वासार्हतेबद्दलच जर का प्रश्नचिन्ह निर्माण केलं असेल भाजपचे मुख्य प्रवक्ता माधव भंडारी यांनी, तर त्यानंतरची चर्चा आपण अर्थातच या आकड्यांच्या अवतीभोवती करू आणि त्याच्यातनं निर्माण होणारे जे प्रश्न आहेत त्याच्या अवतीभोवती करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा त्यातला एक प्रश्न तो उरतो, तो म्हणजे ग्रामीण भागातल्या बँका, त्याच्यामध्ये ग्रामीण बँका असतील किंवा अगदी सहकारी सोसायट्या असतील, या सगळ्यामधला जो एकूण पैशाचा जो खेळ आहे तो सुद्धा किती हजार कोटी रुपयांचा, तोही आपण बघूया छोट्याशा ब्रेकमध्ये. आपण चर्चा करतोय आयकर विभागानं ज्या पद्धतीनं आकडे सूत्रांच्या हवाल्याने का होईना समोर दिलेले आहेत, त्या सूत्रांच्या एकूण विश्वासार्हतेबद्दल प्रश्न खुद्द भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे आकडे कितपत विश्वासार्ह आहेत हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्या बरोबरीनं काही महत्त्वाचे आकडे जे समोर आले आहेत, ज्याच्यामध्ये ज्या ग्रामीण बँका आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 13,000 कोटी रुपये इतका आकडा दिसतोय. त्या व्यतिरिक्त 16,000 कोटी रुपये इतका आकडा हा सहकारी बँकांच्या मध्ये आलेला दिसतोय, जो नोटाबंदीच्या निर्णयानंतरचा जो आकडा आहे तो. आणि 42,000 कोटी रुपये हे सारखे पॅन नंबर ज्यांनी दिलेले आहेत, जे डिपॉझिट झालेले आहेत, एवढी मोठी रक्कम त्याच्यामध्ये आलेलं दिसतंय. आणि 80,000 कोटी रुपये इतका आकडा जो आयकर विभागाच्या सूत्रांनी दिलेला आहे तो जे लोन रिपेमेंट्स केलेली आहेत त्याच्यामधल्या कॅश रिपेमेंटचा हा आकडा आहे. एवढा मोठा आकडा आहे. या आकड्यांच्या विश्वासार्हतेबद्दल आपण अर्थात चर्चा करूयात आणि ग्रामीण भागातल्या या एकूण व्यवहारांबद्दल सुद्धा त्याच्याबद्दल अंदाज घेऊया. डॉक्टर सुकेश झवर आपल्या सोबत आहेत आता, जे बुलढाणा अर्बन बँकेचे CEO आहेत. सुकेश झवर, नेमकं काय म्हणणं आहे तुमचं? ही आकडेवारी जी दिसते, जी समोर आलेली आहे आयकर विभागाकडून, त्या आकडेवारीमध्ये काही तथ्य आहे असं तुम्हाला वाटतंय का? मला असं वाटतं की ही जी आकडेवारी आलेली आहे याची एकदा RBI कडून शहानिशा जर झाली आणि कन्फर्मेशन आपल्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही एकमेव स्वायत्त संस्था देऊ शकते आणि त्यानंतरच आपण या आकडेवारीवर डिटेलमध्ये चर्चा करावी असं एक माझं ओपिनियन आहे. पण एक मोठ्या प्रमाणावर सरकारकडे पैसा जमा झालेला आहे अशी एक साधारणपणे सगळ्यांची अपेक्षा आहे आणि ऍज अ बँकर म्हणून आम्ही ते सांगू शकतो की मोठ्या प्रमाणावर पैसा सरकारकडे जमा झालेला आहे. हा, बोला माधव भंडारी, तुम्ही बोला. आपण जे 3-4 प्रकारचे आकडे दिलेत त्याच्यामधल्या आता ग्रामीण बँकांकडे जमा झालेला पैसा, सहकारी बँकांकडे जमा झालेला पैसा, हा सगळा काळाच पैसा मानला पाहिजे असं काही कारण नाही. त्याच्यामध्ये सुद्धा लोकांचा खरा पैसा असू शकतो, असण्याची शक्यता आहे. त्याचं प्रमाण किती आहे त्याच्यातून छाननी झाल्याशिवाय आपल्याला ठरवता येणार नाही. एक आकडा याच्यामध्ये कुठेच नोंदा त्याची दखल कोणी घेतलेली दिसत नाही, तो म्हणजे पोस्ट ऑफिसेसमध्ये सुद्धा लोकांनी पैसे जमा केलेत आणि त्याची दखल ह्या सगळ्या चर्चेमध्ये आजतागायत कुठे झालेली नाही. एक जो दुहेरी पॅन कार्डचा मात्र जो आकडा आहे तो मात्र त्यांचा पूर्ण खरा असण्याची शक्यता जास्त आहे, कारण ते सगळं कॉम्प्युटराइज्ड आहे आणि त्यामुळे जिथे दुहेरी पॅन कार्ड त्यांना सापडतं त्यांचा हिशेब आयकर विभाग ताबडतोब लावू शकेल आणि तो त्यांचा आकडा पूर्णपणे बरोबर असण्याची शक्यता आहे. कर्जाच्या परतफेडीचा जो आकडा आहे त्याच्याबद्दल मात्र मला शंका आहे. कर्जाच्या परतफेडीचा आकडा हा माझ्या अपेक्षेपेक्षा कमी दिसतोय. अजूनही हा आकडा मोठा असण्याची दाट शक्यता आहे आणि मी जे अनेक बँकांच्या अधिकाऱ्यांशी आणि यांच्याशी बोलतो त्याच्यातून जे मला दिसतंय त्याच्यातून लोकांनी कर्ज फेडण्याचा मार्ग हा स्वीकारला, त्याच्यातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात पैसा जमा केला. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉपर्टी टॅक्स भरले गेले, वेगवेगळ्या प्रकारची सरकारी देणी दिली गेली. सोन्याचा व्यवहार ह्या काळामध्ये जो सुरुवातीच्या काळात झपाट्याने झाला, ज्याची खूप चर्चाही झाली, त्याची कुठे याच्यामध्ये नोंद घेतलेली दिसत नाही किंवा आयकर खात्याने त्याच्याबद्दल नेमकं काय म्हटलं हे याच्यामध्ये कुठे दिसत नाही. म्हणून मी आपल्याला म्हणालो की ही सगळी आकडेवारी प्राथमिक असं तुम्हाला वाटतं की पूर्णपणे खोटी आकडेवारी असं? नाही, मी खोटी आकडेवारी म्हणत नाही. ही फार प्राथमिक आहे, ही जुजबी आहे.
आणि त्याच्यामध्ये फार मोठं छाननी करून किंवा फार मोठं त्याचं टॅब्युलेशन करून ही आकडेवारी तयार केली आहे असं मला आता हे वर करणे वाटत नाही. अच्छा, तुमचं म्हणणं आहे की जुजबी आकडेवारी आहे. श्रीकांत बारहाते, तुम्ही मगाशी म्हणालात की विश्वासार्हता हा एक भाग आहे. सगळेजण म्हणतात की रिझर्व्ह बँकेनं ही सगळी आकडेवारी खरं तर समोर आणली पाहिजे. अर्थात त्याला काही एक विशिष्ट कालावधी असू शकतो. त्या कालावधीमध्ये रिझर्व्ह बँक त्या क्षमतेत येणं पूर्णपणे आणि त्या क्षमतेत ती आकडेवारी समोर आणणं, ही क्षमता रिझर्व्ह बँक येणाऱ्या काळात दाखवेल का? ती नजीकच्या काळात असेल की त्याला काही एक ठराविक वेळ तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असलेला लागू शकेल असं तुम्हाला वाटतं? मी आयडिओलॉजिकली संरचनावादी आहे. मी संस्थांचा आदर करणारा मनुष्य आहे, त्याच्यामुळे मी नॉर्मली माझ्या भाषेच्या बाबतीत केअरफुल असतो. पण रिझर्व्ह बँकेचा हा जो ट्रेंड आहे हा फार्सिकल आहे आणि हा बऱ्याच दिवसांपासूनचा चालू आहे. हा जो फार्स असतो ना, हा कॉमिकल इंटरल्यूड असतो एखाद्या मिस्टिकल प्ले, म्हणजे एखाद्या रहस्यमय नाटकातला विनोदी मध्यांतर असतो. आणि या फार्स शब्दाचा रूट लॅटिनमध्ये फार्सियरमध्ये आहे आणि त्याचा लिटरल अर्थ होतो कोंबणे, सगळ्या गोष्टी स्टफ करणे. कारण रिझर्व्ह बँकेचे स्वतःच्या ज्या पोझिशन्स आहे, म्हणजे 400 लाख करोडसाठी एका ठिकाणी करन्सी चेस्टमध्ये आम्ही 1900 कोटी नोटा छापल्या असं वगैरे बाहेर आलं होतं. म्हणजे 95% रिकॅलिब्रेशन पूर्ण झालं म्हणायचं, पण 35% ATM सुरू असायच्या. हे जी गोष्ट आहे, मुळातला मंदार इश्यू असा आहे की याच्यामधलं रिझर्व्ह बँकेचं मौन याच्यासाठी गूढ आहे की रिझर्व्ह बँकेची मनी सप्लायचं जे मेकॅनिझम आहे बेसिकली, म्हणजे 2016चा अहवाल आहे रिझर्व्ह बँकेचा, ते 2670 कोटी नोटा छापू शकतात आणि 3 शिफ्टमध्ये जर काम केलं त्यांनी तर जवळपास 7.5 करोड नोट्स ह्या पर डे 2 शिफ्टमध्ये, 3 शिफ्टमध्ये 11.1 करोड नोट्स 500च्या छापू शकतात. आता त्यांनी जर म्हटलं की 9 लाख करोड आणायचे बाजारात 35% कमी, तर आपल्याला एप्रिल पर्यंत वाट पाहावं लागेल पैशाचा सप्लाय सुरळीत व्हायसाठी. आणि 14 लाख करोड आणायचे झाले तर आपल्याला ऑगस्ट पर्यंत वाट पाहावं लागेल. आय थिंक देअर इज ए फिअर सायकोसिस समवेअर इन द इन्स्टिट्यूशन. तुम्ही जी म्हणतात की गर्भित भीती जी त्याच्यामधली आहे, प्राईम इन्स्टिट्यूशनचं, ही तुम्ही जी म्हणताय ही गर्भित भीती आहे किंवा अशा प्रकारे रिझर्व्ह बँकेला कुठेतरी कोंडमारा होतोय की काय, ही परिस्थिती डॉक्टर भालचंद्र गांगो तुम्हाला योग्य वाटते, खरी वाटते की रिझर्व्ह बँक सुद्धा तुम्हाला असं वाटतं की संस्था म्हणून तिचं काम करत असावी आणि येणाऱ्या काळामध्ये त्याबाबत सुद्धा काही माहिती आपण अपेक्षा करू शकतो, आशा ठेवू शकतो? नाही, या 50 दिवसात सर्वात जास्त मार जर कोणी खाल्ला असेल तर रिझर्व्ह बँकेची जी एक स्वतंत्र अस्तित्व आणि अस्मिता होती ती संपलेली आहे. दररोज निर्णय बदलणे, 60 निर्णय बदललेले आहेत रिझर्व्ह बँकेने. आता ह्या रिझर्व्ह बँकेलाच म्हणून आम्ही 12 तारखेला आमच्या पक्षाने निर्णय घेतलेला आहे की आम्ही रिझर्व्ह बँकेसमोर निदर्शनं करून जवाब दो हिसाब दो हे रिझर्व्ह बँकेला मागणी करणार आहोत. कारण रिझर्व्ह बँकेकडनं कन्फ्युजिंग बातमी येते. म्हणजे आज एका वर्तमानपत्रात बातमी आहे की 14,86,000 कोटी रुपयांच्या नोटा होत्या, 500 आणि 1000 रुपयाच्या. त्यातल्या 14,75,000 कोटी रुपये जमा झालेले आहेत बँकांमध्ये, असा रिपोर्ट होता. आता आमचं रिझर्व्ह बँकेला म्हणणं आहे की हे रिपोर्ट तुम्ही डिनाय करा किंवा ऍक्सेप्ट करा. पण रिझर्व्ह बँकेने त्याच्याबद्दल काहीतरी सांगितलं पाहिजे. माधव भंडारींचा काहीतरी मुद्दा मला सर्वात जास्त गंमत अशी वाटते, 1 मिनिट, की बँकांचा रेट व्याजदर किती असावा, तो किती कमी करावा, बँकांनी किती वर्षाच्या डिपॉझिटला किती कर्ज धरावा, हे रिझर्व्ह बँकेचं काम होतं. ते पंतप्रधानांनी स्वतःकडे घेऊन टाकलं. रिझर्व्ह बँकेला न विचारता घेतले का तसं काम, सरळ जाहीर करून टाकलं. नाही, या संदर्भात त्यांनी घेतले काय काय जाहीर केलं? बँकांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट रेट कमी करावा असं जाहीर केलं की किती इंटरेस्ट द्यावा हे जाहीर केलं? ऐकून घ्या तुम्ही. किती त्यांनी जाहीर केलं की तुम्ही 8% व्याज देऊ, 7 वर्ष तुम्ही पैसे ठेवा. हे रिझर्व्ह बँकेने बँकांना इन्स्ट्रक्शन्स दिलेत का? माधव भंडारी तुम्हाला त्यांचे आक्षेप मान्य आहेत का? स्टेट बँकेने रिझर्व्ह बँकेला न विचारता व्याज कमी केलं.
रिझर्व्ह बँकेला विचारलं का? एक मिनिट, तुमचे जे आक्षेप आहेत त्याच्यावरती माधव भंडारी तुमचं काय नाही, दोन वेगवेगळे आक्षेप कांगो साहेब घेत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जो काही 14,86,000 वगैरे आकडे जे येत आहेत आणि ज्याच्याबद्दल मगाशी मी सुरुवातीलाच माझ्या बोलण्यामध्ये उल्लेख केला की वर्तमानपत्रांनी अशा तऱ्हेचे आकडे छापल्यानंतर रिझर्व्ह बँकेने रीतसर पत्रक काढून भूमिका स्पष्ट केलेली की अशा तऱ्हेची कुठलीही आकडेवारी आम्ही दिलेली नाही. आत्ता आम्ही कुठल्याही आकडेवारीशी कमिट होत नाही. आमचा सगळा हिशेब पूर्ण झाल्यानंतर आम्ही तुम्हाला आकडेवारी देणार आहोत. त्यामुळे वर्तमानपत्रांमध्ये आलेली आकडेवारी ही अर्थातच सूत्रांकडून आलेली वर्तमानपत्रांची आकडेवारी होती, हे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं आहे. आता पंतप्रधानांवरती जे आक्षेप हे घेत आहेत त्याच्यामध्ये पंतप्रधानांनी काही योजनांमध्ये व्याजात सूट देण्याची जी घोषणा केली आहे त्याच्यावरती ते बोलत असावेत. आणि व्याजामध्ये सूट देत असताना पंतप्रधानांनी हे सांगितले की 2%, 2.5% जे काही व्याजामध्ये सूट देणार आहोत ते व्याज सरकार भरणार आहे. बँकांचा निर्णय सरकारने घेतलेला नाहीये. तर जे व्याज आकारलं जात आहे त्या व्याजामध्ये लाभार्थ्यांना सरकारकडून अनुदान देण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे. त्यामुळे अशा तऱ्हेचा आरोप हा लागू नाही. आक्षेप नाही. हा बोला कांगो. पंतप्रधानांनी 8%, तुम्ही बँकेत 7 वर्ष डिपॉझिट जर ठेवलं तर 8% व्याज मिळेल असं जाहीर केलं. ज्येष्ठांच्या आता ही रिझर्व्ह बँकेचा निर्णय असू शकतो हा. तुम्ही जे म्हणताय तुम्ही जे म्हणताय ते ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीमध्ये म्हणताय का कांगो? जो 7 वर्ष बरोबर आहे, ज्येष्ठ नागरिकांच्याच बाबतीत म्हणतो रिझर्व्ह बँकेचा आहे. अशा तऱ्हेचे निर्णय स्टेट बँक ऑफ इंडियानी, मला अजूनही आठवतं की बँकांमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्याबरोबर व्याजदर कमी करण्याचा निर्णय जाहीर केला. आता हा स्टेट बँकेला अधिकार नाही आहे, हा रिझर्व्ह बँकेचा अधिकार आहे. तो कसा काय त्यांनी घेतला आपल्याकडे? नाही, स्टेट बँक आणि रिझर्व्ह बँकेचा काय विषय त्याच्यात मला काही बोलायचं नाही. पण जो पंतप्रधानांबद्दलचा मुद्दा आहे, अशा तऱ्हेने ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यांमधले व्याजाचे दर हे अनेकदा अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेले, सरकारने जाहीर केलेले. त्याच्यामुळे याच्याबद्दल कोणाला आक्षेप असण्याचं काही कारण नाही. तुम्ही जो संबंध जोडलाय एसबीआयचा आणि रिझर्व्ह बँकेचा, आपल्यासोबत श्रीकांत बारात आहेत, डॉक्टर सुकेश झवर सुद्धा आहेत. परस्पर संबंध हा जो तुम्ही जोडलेला आहे स्टेट बँकेच्या, त्यांनी स्वतःचा व्याजदर कमी करण्याचा आणि त्या व्यतिरिक्त इतर 1-2 बँकांनी व्याजदर कमी करण्याचा आणि आरबीआयचा, मुळात श्रीकांत बाराते तुम्हाला हे मान्य का की हा स्टेट बँकचा सुद्धा निर्णय नव्हता? कारण त्यांच्या प्राप्त परिस्थितीमध्ये ते हा निर्णय घेऊ शकतात. नाही, धोरणात्मक पद्धतीने ते इंटरव्हेन म्हणजे ते सूचना देऊ शकतात बेसिकली, आणि तो फार रेअर प्रसंग असतो. पण तुम्ही जेव्हा पंतप्रधान बँकांना सांगायला जातात की वर्किंग कॅपिटल किती असावं, लघु आणि मध्यम उद्योगांना कर्ज द्यायसाठी किती रक्कम ठेवावी, असं जेव्हा होतं तेव्हा ते अधिक्षेप असतो, अतिक्रमण असतं. कारण आपल्याकडे रिझर्व्ह बँकेची जी सिच्युएशन आहे. परंतु बेसिकली मी म्हटलं तसं आय बेग टू फ्रेम इट की हा मुळातला ही जी अडचण आलेली आहे ती अडचण आहे त्या संस्थेची जी ताकद आहे रेग्युलेटर म्हणून, नियंत्रक म्हणून, त्याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. अहो तुम्ही समजा म्हटलं 75,000चं नाही, 75,000 करोड आमच्याकडे आले, तुम्ही 1.5 लाख मंदार, एकच मिनिट, तुम्ही 1.5 लाख करोड जरी आले म्हटलं तरी तुमचा नॉमिनल जीडीपी हा 150 लाख करोडचा आहे. आणि 1% जर ग्रोथ रेटची घट झाली तर तुम्ही 150 लाख करोड जे आहे ते घालून बसता, 1.5 लाख करोड. त्यामुळे ते सारखंच होतं, तुमच्या नॉमिनल जीडीपीच्या संदर्भात ते सारखं. एक मिनिट सुकेश, एक मिनिट बारातेंचं जे म्हणणं आहे डॉक्टर सुकेश झवर, तुम्हाला हे मान्य आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठेतरी ही भारतीय रिझर्व्ह बँक जी आहे ती कुंठित झाली आहे का? कुठेतरी त्यांची घुसमट होते का? ही जी चर्चा आपली चालू आहे त्याबाबत तुमचं काय मत? माझं असं म्हणणं आहे की आजही आपल्या या परिस्थितीत बँकिंगच्या व्यवस्थेमध्ये बँकांना स्वतःला अधिकार आहे की त्यांनी त्यांचे कर्जाचे किंवा ठेवींचे व्याजदर ठरवावे. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट हा फक्त आरबीआय कडे असतो. बरोबर. दुसरं, आरबीआय जोपर्यंत ही आकडेवारी जाहीर करत नाही तोपर्यंत किती कर्ज आपण कुठे द्यावं किंवा काय रेटनी आपण तिथे देऊ शकतो आणि हा झालेला खर्च या पूर्ण डिमॉनिटायझेशन प्रोसेसमध्ये आणि आज ग्रामीण भागामध्ये जे अर्थव्यवस्थेला पूर्णपणे
क्षती झालेली आहे. आज बाजारात पैसा नाही आहे, मार्केटमध्ये कमिटीमध्ये लोक खरेदी करत नाही आहे, शेतकरी भाजीपाला फेकून देत आहे. आणि आज आम्ही जवळपास 1500 गावांचा सर्वे केला. त्याच्यामध्ये 70 ATM तिथे लागलेले होते. 50 ATM 2 महिन्यापासून बंद होते. 15 ATM फक्त वन्स इन अ वीक फिलअप होत आहेत आणि 5 ATM ट्वाइस इन अ वीक ते अर्ध्या तासात संपून जातात. जवळपास 100 बँका तिथे आहेत आणि 2000-1000 रुपये मिळून राहिले. अशा अवस्थेमध्ये या कर्जाच्या व्याजदराच्या ऐवजी मला असं वाटतं मोठ्या प्रमाणावर रिमॉनिटाईज करण्यात यावं इकॉनॉमीला आणि आरबीआयनी प्रॉपरली येऊन सगळी आकडेवारी जाहीर करावी. कमी जास्त पैसा वगैरे आता हा तर एक अटेम्प्ट आहे बाय प्राईम मिनिस्टर अँड हिज कमिटी. तर आता ठीक आहे. आपण अर्थात तुमचा जो मुद्दा आहे, सुकेश झवेर यांनी जो मुद्दा मांडलेला होता त्या मुद्द्यामध्ये अगदी जाता थोडक्यात जनार्दन चांदूरकर तुम्हाला असं वाटतंय का की या सगळ्या आकड्यांच्या बरोबरीनं रिझर्व्ह बँक येणाऱ्या काळामध्ये एक खुलेपणाने काहीतरी नवीन आकडे आणेल आणि हे जे आकडे आहेत किमान हे आकडे आत्ताच्या या क्षणाला तुम्हाला विश्वासार्ह वाटतायत किंवा नाही वाटत आहेत किंवा याही पेक्षा महत्त्वाचे काही मोठी आकडेवारी डोळ्यासमोर तुमच्या आहे? नाही, माधव भंडारींनी जेव्हा मान्य केलं की हे आकडे विश्वासार्ह नाही आहेत तेव्हा त्यांनी ते चांगलं आहे की माधव त्यांचं हे म्हणणं आहे की याच्यापेक्षा जास्ती पैसा येऊ शकतो समोर, असं त्यांचं म्हणणं आहे. मी विश्वासार्ह म्हटलेलं नाही. माय पॉइंट इज डिफरंट. लिसन काय आहे की त्याचा अर्थ असा आहे की इन अ वे माधव भंडारी इज ऍडमिटिंग दॅट देर इज अ मॉन्युमेंटल मिसमॅनेजमेंट in Reserve Bank, monumental mismanagement in the finance department and monumental mismanagement. माझ्या नावावर काहीतरी सांगू नका तुम्ही, तुमचं मत सांगा. आता तुम्ही बोलले ना, अजिबात नाही बोललो. त्यामुळं मी जे बोललो ते रेकॉर्डेड आहे, परत वाचवा हवं तर. 15 तारखेला मी तुम्हाला सपोर्ट करतोय. रिझर्व्ह बँकेनं 4 तारखेला जे सर्क्युलर काढलेलं होतं बुलेटिन, त्याच्यामध्ये देशामध्ये 1.60 लाख करोड ब्लॅक मनी आहे हे रिझर्व्ह बँकेनं स्टेट केलेलं आहे. आता या सर्क्युलर प्रमाणे तिथं 4 लाख कोटी ब्लॅक मनी येत आहे. तेव्हा ह्याच्यामध्ये काय आहे की सरकार कसं चाललेलं आहे, देश कसा चाललेला आहे याच्याबद्दल हा फार मोठा पेच तयार झालेला आहे. लोकांना याच्याबद्दल आता असं आहे की चांगली गोष्ट झाली की पीएससीनं याच्याबद्दल 20 तारखेला रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला आणि फायनान्स सेक्रेटरीला बोलायला. इफ द पीएससी इज नॉट सॅटिस्फाईड विथ ठीक आहे, त्याची उत्तरं येतील, त्याची उत्तरं ज्याला त्यांना बोलायला बोलवलेलं आहे त्याची उत्तर निश्चित अपेक्षित आहेत. तुम्ही वेळ कमी पडतोय चांदूरकर, पैशाला एक्सेस देत नाही नागरिकाला. एक मिनिट जनार्दन चांदूरकर, वेळ कमी पडलाय, संपत आलेली आहे वेळ. अगदी थोडक्यामध्ये माधव भंडारी त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला हे विश्वासार्ह वाटत नाही आकडे, तुमचं फायनली त्याच्यावरती म्हणणं काय? मी मगासपासून हा मुद्दा स्पष्ट केलाय की मी विश्वासार्ह म्हणण्यापेक्षा सुद्धा बातमीच्या विश्वासार्हतेबद्दल मी माझं म्हणणं मांडलं आणि आकडेवारीबद्दलही मी तुम्हाला प्रत्येक आकड्याबद्दल स्पष्ट भूमिका केली. आणि हे आकडे जुजबी आहेत, प्राथमिक आहेत आणि हे आकडे जेव्हा अधिकृतपणे समोर येतील तेव्हा समोर येणारं चित्र वेगळं असेल हे मी पुन्हा स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे चांदूरकर माझ्या नावावरती जे बोलायचा खपवत आहेत त्याचा काही संबंध नाही. दुसरा मुद्दा आणि पीएससीचा मुद्दा मला इथे एकदा मांडू द्या. पब्लिक अकाउंट्स कमिटीच्या नावावरती काँग्रेस अत्यंत हीन पातळीचं राजकारण देशामध्ये करायला निघालेली आहे. नॉट ॲट ऑल. या कमिटीने जर रिझर्व्ह बँकेला बोलावलेलं असेल तर त्याची एकाच वर्तमानपत्राला बोलावून माहिती द्यायची काय गरज आहे? पीएससीचं कामकाज झालं की त्याची बातमी होते, पण तुम्हाला बातमी करायची, तुम्हाला फक्त हीन दर्जाचं राजकारण करायचंय आणि म्हणून पीएससीचं अध्यक्षपद ज्या काँग्रेसकडे ते काँग्रेस या अशा तऱ्हेचं अत्यंत हीन पातळीचं राजकारण या ठिकाणी करते आणि या राजकारणाचा परिणाम इथे होणारा नाही. आपण ज्या विषयाची चर्चा करत होतो त्याच विषयाकडे परत येऊ आपण की ज्या आकडेवारीच्या आधाराने आपण आज बोलतो आहोत ही आकडेवारी कोणत्याही अर्थाने अधिकृत नाही. जी आकडेवारी आपल्या समोर आली त्यातलं मी मगाशी म्हणालो की डबल पॅन कार्डच्या बद्दलची जी आकडेवारी आहे ती मी मान्य करायला तयार आहे कारण ती कॉम्प्युटराइज्ड आहे, ती समोर येणार आहे. पण बाकीच्या आकडेवारीमध्ये भरपूर तफावत होण्याची शक्यता आहे आणि ही तफावत ही निश्चितपणे काही दिवसात आपल्या समोर येईल
आणि ज्यांनी कोणी सूत्रांच्या आधाराने बातमी दिल्या त्यांनी त्यांच्या सूत्रांची माहिती जाहीर करावी, सूत्र समोर आणावी. कशाला तुमचं समोर आणता येत नाहीत पत्रकारितेचे नियम. आम्हाला सांगाल की सूत्र सगळी मला हे माहिती होणार नाही, मला हे माहिती आहे म्हणूनच तुम्ही सूत्रांचा पडदा जो वापरता त्यासाठी वापरता. तुमचं म्हणणं आम्ही मान्य करतो की जुजबी माहिती आहे. तुमची अपेक्षा आहे की अधिक याच्यामधले आकडे समोर येतील आणि अधिक या आकड्यांची जी व्याप्ती असेल ती वाढेल असं तुमचं म्हणणं आहे. आपण तोपर्यंत बघूया तुर्तास ही आकडेवारी समोर जी आलेली आहे सूत्रांच्या माहितीने का होईना, आयकर विभागाची माहिती, आयकर विभागाच्या या आकडेवारीवरती येणाऱ्या काळामध्ये सुद्धा चर्चा होईल. अधिक ही आकडे समोर येत राहतील. पण जसं या सगळ्या मान्यवरांनी आपल्याला आता सांगितलेलं आहे की रिझर्व्ह बँक नेमकी काय आकडेवारी देते आणि रिझर्व्ह बँककडनं या संपूर्ण प्रकरणावरती कधी पडदा पडतो ते सुद्धा बघावं लागेल. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद, नमस्कार.